नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही व एकही रुपया मिळणार नाही. तुम्ही बरोबर ऐकली आहे न्यूज. आता लाडकी बहीणचे निकष जे आहेत ते बदललेले आहेत. त्यातील एक निकष असे आहेत, जर तुम्ही कोणत्याही प्रकारची निराधार योजनेचा पात्र असेल तर त्यामधून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यात येणार नाही. म्हणजेच तुम्ही कुठल्याही एकाच प्रकारच्या योजनेचा हा लाभ तुम्ही घेऊ शकाल. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला तर संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण पुढे व्हिडिओकडे बघूया. लाडकी बहीण योजनेसाठी 3 नंबरचा निकष आहे, म्हणजे जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या निराधार योजनेमध्ये पुढे लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळणार नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही कुठल्याही एकाच योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचाच बेनिफिटचे फायदा मिळेल. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचाच लाभ घ्यावा लागेल. लाडकी बहीण योजनेचे सरकारने 2100 रुपये करण्यात जाहीर केलेला आहे. 2100 रुपयाचे अर्जन केलेले आहे. लाडकी बहीणला संजय गांधी निराधार योजना 2100 रुपये करणार सरकारच्या नियमानुसार. जर तुम्ही योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकेल. संजय गांधी निराधार योजनाचे पैसे हे डिसेंबर महिन्याच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा हा जो वयोमर्यादा आहे म्हणजे 2100 रुपये, ते 2100 रुपये तुम्हाला हे केलेली नाही. जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत कळवण्यात येईल. माझ्या व्हिडिओच्या